मध्ये आमच्या पार्टीमध्ये स्प्लिट झाला, तुम्हाला सगळ्यांना माहीत. काय करायचं हा प्रसंग माझ्या सगळ्यांसमोर, आपल्या सगळ्यांसमोर, आमच्या कुटुंबासमोर होताच. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे, भोसरीचे आमदार होते विलास लांडे. ते आले आणि काय म्हणाले, काका एक काम कर, तुला अजितदादावर राहायचं आहे ना, अमितला शेतावर राहायला पाठव आणि त्याला शरद पवारकडे पाठव. तो इकडून उभा राहा आणि त्याला तिकडून उभा करा. ज्या क्लबमध्ये आता मी अध्यक्ष होतो आहे, ह्या क्लबचे अध्यक्ष वल्लभ शेठ बेनके साहेब 83-84 साली झाले होते आणि 85 साली ते आमदार झाले. मी आता 2026-27चा अध्यक्ष झालो, 29ला इलेक्शन आहे. पण आमच्यात तसं काय होणार नाही. तो म्हटला की 83 साली वल्लभ शेठ रोटरियन झाले आणि ते 85ला आमदार झाले. त्याच्या आधी मी रोटरियन झालेलो आहे. मंडळी नमस्कार. आजची बातमी आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्या पुत्रांमध्ये म्हणजेच माजी आमदार अतुल बेनके आणि रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष अमित बेनके यांच्यात व्यासपीठावर रंगलेल्या एका भन्नाट मिश्किल जुगलबंदीची. तर निमित्त होतं नारायणगाव रोटरी क्लबच्या 2026-27च्या पदग्रहण समारंभाचं. शनिवारी 11 जुलै 2026 रोजी नारायणगाव येथील वसंत विला हॉलमध्ये हा कार्यक्रम सायंकाळी उत्साहात पार पडला. यावेळी अमित वल्लभ बेनके यांनी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. कार्यक्रमाला कृषीभूषण अनिल तात्या मेहेर, माजी आमदार अतुल बेनके, रोटेरियन डॉक्टर प्रज्ञा भवारी, रोटेरियन आर्किटेक्ट विवेक दीक्षित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाषणादरम्यान नूतन अध्यक्ष अमित बेनके यांनी आपले वडील स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचा उल्लेख करत सांगितलं की 1983-84 मध्ये ते रोटरीचे अध्यक्ष झाले आणि 1985 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. आता मी अध्यक्ष झालोय आणि 2029ला निवडणूक आहे असं म्हणता सभागृहात एकच हाशा पिकला. मात्र लगेचच त्यांनी अतुल बेनके यांच्याकडे पाहत आमच्यात तसं काही होणार नाही, 2029चे आमदार अतुल बेनकेच असतील, मी नाही असं म्हणत मिश्किल शैलीत आपल्या भावाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर माजी आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात रोटरीचे नवे अध्यक्ष आपले बंधू अमित वल्लभ बेनके यांचा त्या वक्तव्याचा खुमासदार शैलीत समाचार घेतला. त्याच्या आधी मी रोटरीयन झालोय असं म्हणताच सभागृहात पुन्हा एकदा हाशा पिकला. दरम्यान आपल्या भाषणात अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बेनके कुटुंबियांसमोर निर्माण झालेला राजकीय पेच प्रथमच जाहीररीत्या सांगितला. त्या काळात भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी बेनके कुटुंबाला दिलेला तो सल्ला होता. नेमका तो सल्ला काय होता यासाठी बायमाणूसचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रोटरी क्लबच्या व्यासपीठावर रंगलेली बेनके कुटुंबियांची ही मिश्किल जुगलबंदी आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावर उडालेले हे हास्य फुलवणारे काही क्षण पहा ह्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आयुष्यात घडवत असेल. रोटरीने आपले अनुभव समृद्ध केले आहेत, आपल्या कक्षा विस्तारल्या आहेत, सेवेप्रती आपला दृष्टिकोन व्यापक केला आहे. आपले मैत्रीचे संबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहेत. केवळ स्वतःपुरते न पाहता त्या पलीकडे पाहायला रोटरी आपल्याला शिकवते. आपल्या व्हिजन स्टेटमेंटचा विचार केल्यास समजते की जगात लोक एकत्र येऊन चिरंतन टिकणारे किंवा स्थायी स्वरूपाचे काम करतात आणि संपूर्ण जग, समाज आणि स्वतःमध्ये निरंतर टिकवणारा बदल घडवून आणतात. आपण रोटरीच्या प्रोत्साहनाबद्दल नेहमीच बोलतो, पण यातून आपल्या जो अंतर्बाह्य बदल घडतो त्याविषयी आपण क्वचितच बोलतो. जर आपण रोटरीने आपल्या जीवनातील केलेल्या बदलांचा अनुभव सर्वांसोबत व्यक्त केला तर आपले सदस्य नवीन लोकांशी जोडले जाऊन आपल्या कक्षा रुंदावू शकतो. रोटरीची वैश्विक विविधता स्वीकारून आपण एक समावेश संस्कृती रुजवू शकतो आणि रोटरी आणि नवीन कल्पना, दृष्टिकोन आणि एकमेकांचे वेगळेपण खुल्या मनाने स्वीकारले जाईल. यामुळे आपण मेंबरशिपची उद्दिष्टे गाठून रोटरीची वृद्धी निश्चित करू शकतो. सरतेशेवटी
सेवेप्रती आपले समर्पण आपण सुनिश्चित करू. व्यापक विचार करून आपल्या समस्या किंवा संघर्ष परस्परांशी निगडीत आहेत हे समजून आपले संपर्क, मैत्री संबंध वापरून वैश्विक प्रगती आपण साधू शकतो. हे सर्व आपण साधू शकलो तर आपण पोलिओमुक्त जग, उच्च दर्जाचे शिक्षण, स्वच्छ व सुंदर जीवन मिळवू शकतो आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावू शकतो. चला, जगातील आव्हानांवर मात करण्यासाठी, नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्यासाठी एकमेकांना प्रेरित करूया. धन्यवाद. आपल्या आयुष्यांच्या संख्येसाठी आपली आठवण ठेवली जावी. आपले कार्य इतके प्रभावीपणे बोलले जावे की समाजाने रोटरीला केवळ पाहू नये तर त्याचा प्रभाव अनुभवावा. तुम्हाला यशस्वी, आनंददायी आणि प्रभावी रोटरी वर्ष 26-27च्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि काही जबाबदाऱ्या खांद्यावर पडलेल्या आहेत. हे समर्थपणे पेलण्यासाठी ताकद, शक्ती ही कोणामुळे मिळते तर आपण सगळे पुढं बसलेल्या व्यक्तींमुळे मिळती आणि मिळणार आहे. याच्यामध्ये खंबीर साथ ही प्रामुख्याने कुटुंबाची असते. त्याच्यामध्ये आई असेल, आमचे 2 बंधू डॉक्टर अमोल बेनके, अतुल बेनके, माझी सुविद्य पत्नी धनश्री, आमच्या पल्लवी वहिनी, गौरी वहिनी, नेहमीच ह्या सगळ्या मंडळींनी राजकारणाबरोबर समाजकारणाची जोड आम्हाला घालून दिलेली आहे. ज्या क्लबमध्ये आता मी अध्यक्ष होतो आहे, ह्या क्लबचे अध्यक्ष वल्लभशेठ बेनके साहेब 83-84 साली झाले होते आणि 85 साली ते आमदार झाले. मी आता 2026-27चा अध्यक्ष झालो. 29ला इलेक्शन आहे. पण आमच्यात तसं काय होणार नाही. रोटरी क्लबचं अध्यक्ष झाल्यावरती एक कौशल्य संघटन करायचं आपल्याला संघटन कौशल्य मिळतं आणि बरीचशी मित्रमंडळी जोडली जातात आणि त्याचा अनुभव त्यांना आला आणि ते नेहमी सगळीकडे सांगायचे की मी प्रथम रोटेरियन नंतर तालुक्याचा आमदार झाले. कारण इथं मला बोलायची संधी मिळाली, बोलायचं कौशल्य मिळालं, मित्र मिळाली, अनिल तात्यासारखे सहकारी मिळाले, ब्रह्मे काका आहेत, तिथं आमचे नाना आहेत. ही सगळी जुनी मंडळी, त्यांच्याबरोबर त्या लोकांनी रोटरीत काम केलं आणि बरेचसे किस्से आम्हाला ही जुनी मंडळी सांगत असतात की मीटिंग असल्यावर पुण्याला कसे गेलो, मुंबईला कसे गेलो, त्यावेळेस गाड्या नव्हत्या, कोणाची तरी जीप काढायची, जायचं यायचं आणि याच्यातनं संघटना उभी राहिली, मित्र उभे राहिले आणि एक नेतृत्व गुण तयार झाला आणि त्याच्यामधनं तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली. आता आम्ही सगळे भावंड रोटरी क्लबमध्ये आहोत. ही दुसरी पिढी आहे. बरेचसे स्वप्नीलनी सांगितलं की मी पण दुसऱ्या पिढीतला रोटेरियन आहे. पण मी विवेक दीक्षितांना सांगू इच्छितो की हे बेनके परिवार एकमेव आहे की पुढची पिढी सगळे रोटेरियन आहेत. रोटरीमध्ये आमचा जन्म झाला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. जसं कळालं, आता आमचे काही सदस्य त्यांच्या बाळांना घेऊन मिटिंगला आलेले, तसे आम्ही या रोटरीच्या कार्यक्रमांना बाळ म्हणून, शाळेतली मुलं म्हणून या रोटरीच्या कार्यक्रमाला येत होतो. त्यामुळे ती आमच्यात रुजत गेली. ती वेगळं सांगावं लागलं नाही की रोटरी क्लब जॉईन करा. जसे साहेब या क्षेत्रातनं कमी झाले तसं मी जॉईन झालो 8-10 वर्षापूर्वी आणि रोटरी क्लबचा सदस्य झालो. मित्रमंडळी जोडत गेली आणि खूप चांगलं सुंदर आमचं एक बॉन्डिंग सगळ्यांचं तयार झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना घरातनं एक मोठं पाठबळ मातोश्रीचं असेल, आमच्या बंधूंचं असेल, हे सगळं आम्हाला वहिनींचं असेल, धनश्रीचं असेल, हे मिळत गेलं. कारण राजकारण आणि समाजकारणात काम करणारा माणूस घरी कमी आणि बाहेर जास्त असतो. याचा अनुभव आमच्या वहिन्यांना आलेला आहे, माझ्या मिसेसला आला आहे, आईला आलेला आहे. कारण त्यांनी कधीच आम्हाला अडवलं नाही की तुम्ही कुठं चालला, कशाला चालला. त्यामुळे रोटरीमध्ये आल्यावरती किंवा राजकारणात आल्यावरती घरी थोडा वेळ कमी द्यावा लागतो. आम्ही स्वतः जे आता पुढचे गव्हर्नर होणार आहेत विवेक दीक्षित यांच्याकडं बघून कळतं आहे की सकाळी कोणत्या क्लबचं इन्स्टॉलेशन, संध्याकाळी कुठल्या इव्हेंटला गेलं तर विवेक दीक्षित तिथं हजर असतात. मॅडम त्यांना काय अडवत असतील असं मला वाटत नाही. मॅडम स्वतः आज त्यांच्याबरोबर कार्यक्रमाला आले, तू पुढं जातो मला बघू दे. तुमचंही स्वागत आमच्या क्लबच्या वतीने मी इथे करतो. मावळते अध्यक्ष रोटेरियन स्वप्नील जुन्नरकर यांनी त्यांच्या ब्रीद वाक्य होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये, युनाईट फॉर गुड. तर त्यांनी त्याचं कार्य एकदम सार्थक करून ठेवलेलं आहे. आणि आमच्यामधले जे ॲन्स असतील किंवा लेडी मेंबर्सचे हजबंड्स असतील, आमचे एक बॉन्डिंग त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यांनी टार्गेट ठेवलंच होतं, एखादा प्रोजेक्ट कमी करणार पण मी सगळ्यांना एकत्रित कसं आणणार हे मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे.
त्यांनी फक्त रोटरी क्लब नारायणगावची जी एकत्र नाही आणली, तर हे नाशिक हायवेचा जो क्लब आहे म्हणजे भोसरीपासून तर आळेफाट्यापर्यंत याचे सगळे अध्यक्ष त्याच्या कार्यकाळामध्ये ती एकदम त्यांनी जोडून घेतलेली आणि त्याचा कार्यक्रम विवेक दीक्षित DGN निवडून आल्यावरती इथं घेतलं आणि ती सगळी लोकं आली. याच्यात आम्हाला जास्तीचा आनंद आहे. आणि त्याच्या कार्यकाळामध्ये आम्हाला मेंबर्सला कळालं की स्वप्नील जुन्नरकर अध्यक्ष झाल्यावर खायची प्यायची अडचणच नाही. वर्षभर आम्हाला चांगले पक्वान, सगळे हॉटेल, नवीन प्रोजेक्ट, बावरची प्रोजेक्ट आम्हाला भरतजी चिलप यांनी दिला. आणि त्याचा खायचा प्रोजेक्ट आला का स्वप्नील कशालाच नाही म्हणायचं नाही. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये विवेकजी दीक्षित तुमच्या कार्यकाळामध्ये इव्हेंट टीममध्ये त्याला अध्यक्ष करा डिस्ट्रिक्टला. निश्चितप्रमाणे तुमचे सगळे इव्हेंट तो चांगलं करणार आहे. आता ह्या माझ्या कार्यकाळामध्ये प्रामुख्याने आम्ही 2-3 प्रोजेक्ट्स हे आम्हाला गव्हर्नरनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन डॉक्टर्स डेला आम्ही त्यांच्याशी मीटिंग घेतली. त्याचे अध्यक्षसुद्धा आमचे रोटरीचे नारायणगावचे मेंबर आहेत आणि ते JTMPचे अध्यक्ष आहेत प्रशांतजी काचळे, ते सुद्धा इथं उपस्थित आहेतच. त्यांच्याशी चर्चा करून नारायणगाव रोटरी क्लब आणि JTMP मिळून ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये एक मेडिकल कॅम्प असा घेणार आहे. नुसतंच चेकअप नाही तर त्या सर्जरीसुद्धा मोफत करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला मनोहर डोळे फाउंडेशननी साथ दिली आणि 1000 कॅटरॅक्टचे ऑपरेशन पूर्ण तालुका नाही तर डिस्ट्रिक्टमध्ये फ्री करण्याचं त्यांनी आमच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली. त्याचे प्रमुख संदीपजी डोळे इथं उपस्थित झालेले असतील, ते मला मागाशी दिसले, हातवर करा, तेही उपस्थित झालेले आहेत. या वर्षामध्ये त्यांच्या मिसेस आमच्या रोटरी मेंबर होणार आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. दुसरा प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे की इंटरॅक्ट क्लब आमचा एक चालू आहे. आम्ही अजून एक इंटरॅक्ट क्लब ब्लूमिंगडेल इंटरनॅशनलमध्ये इंट्रोड्यूस करतो आहे आणि त्याची जबाबदारी आमच्या यूथ डिरेक्टर केतके काचळे यांनी स्वीकारली. ती शाळा आमच्या वहिनी गौरी अतुल बेनके बघतात आणि त्यांच्या माध्यमातून इंटरॅक्ट क्लबमधनं नवीन पिढी पुढं कशी चांगली घडावी, त्यांना नवीन संस्कार मिळावे, त्यांना कम्युनिटीची ओळख करून द्यावी, त्यांना समाजामध्ये गरजू लोकांपर्यंत कसं पोचायचं किंवा रोटरी क्लब त्यासाठी काय करतं. रोटरी क्लब इंटरॅक्टमधनं आपल्या शाळेतली मुलं परदेशात जाऊन वर्षभर राहून आली पाहिजे असं आम्ही आता एक टार्गेट मनामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामोन्नती मंडळाची शाळा आमच्याबरोबर आहे. आता नव्याने ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल आमच्याबरोबर काम करणार आहे. त्यामुळे इंटरॅक्ट क्लबचा एक फायदा मी सगळ्या नॉन रोटेरियन्सला सांगू इच्छितो की आपली मुलं जर 18 वयाच्या आतली असतील तर त्यांना निश्चितप्रमाणे भविष्य खूप चांगलं आहे. त्यांची वर्षभर दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला जे देश आवडत असेल, तुमचे जिथपर्यंत पोच असेल तिथं नेऊन त्याला वर्षभर सांभाळायचं काम हे रोटरी क्लब करतं. आणि अशी काही एक मुलं आपल्या महाराष्ट्रामधनं बाहेर गेली आणि तिथं शिकून आली, नवीन त्यांनी उपक्रम, तिथले संस्कार, तिथलं कल्चर हे त्यांनी आत्मसात केलं. आणि तिकडचा एखादा मुलगा जो अमेरिकेचा असेल त्यांनी इंडियात येऊन आपल्या घरी राहून आपली महाराष्ट्राची, आपली भारताची संस्कृती शिकली पाहिजे, हा एक मानस आम्ही यावर्षी मनामध्ये ठेवलेला आहे. आमच्या रोटरी क्लबमध्ये आता जवळजवळ 30 मेंबर्स आहेत. आम्ही नव्याने प्रपोज्ड मेंबर्स म्हणून एक 5-6 मेंबर्स काढलेले आहेत. त्याच्यात लेडी रोटेरियनसुद्धा आहे. मी त्यांना आता इंट्रोड्यूस करतो. मी त्यांना विनंती करेल की जे मी नावं घेईल त्यांनी कृपया स्टेजवरती यावं आणि तुमचं सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यामध्ये प्रथम आमच्या मामे बहीण सौ रिनाली वामन यांनी व्यासपीठावर यायचं. या गिअरअप करायला पाहिजे रोटरी, आणि रोटरी दरवर्षी तुम्ही गिअरअप करताय. स्वप्नीलने सुद्धा चांगलं काम केलं आहे, त्याच्या आधीच्या प्रेसिडेंटनी केलं आहे. म्हणजे असं कोणाची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही, इतकं काम चांगलं करता. आणि मला वाटतं अमित तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या पुढे जाऊन सिक्सरवर सिक्सर मारेल. आणि निश्चितपणे तो म्हटला की रोटरीचा प्रेसिडेंट झाला, आमदार होतो, पण अतुल शेठ नक्की आमदार होतील आणि आपण सगळेजण ते पाहू. कारण एक परंपरेचं बीजारोपण असतं. राजकारण आणि समाजकारणामध्ये आपण म्हणतो ही पिढी गेली, ती पिढी आली, तीच पिढी आली. तसं नसतं. तसं डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो.
नवीन बिल्डिंग व्यवसायातली माणसं बिल्डरच होतात, व्यापारामधला व्यापारच होतो. शेतकऱ्यांची मुलं शेतीच करतात, माझी मुलं शेतीच करतात. आणि आपल्याला समाजाची आस ओळखता आली पाहिजे, नाडी ओळखता आली पाहिजे. आणि नाडी ज्या वेळेला आपण ओळखतो त्यावेळेला आपण यशस्वी होतो. आणि मी गव्हर्नर साहेबांना सांगतो की हा लास्टिंग इम्पॅक्ट आहे ना, हा KVKमधला आम्हाला सातत्याने करावा लागतो. कृषी विज्ञान केंद्रामध्ये जेवढे प्रोजेक्ट असतात त्याचं इम्पॅक्ट आपल्याला बघावं लागतं. काय परिणाम झाला, काय पुढं सुधारणा झाली करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण तो परिणाम आपल्याला लक्षात येतो, तो परिणाम किती खोलवर गेला आहे हे आपण ज्या वेळेला पाहतो त्याच वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये सुधारणा करावी लागते का त्याचा विचार येतो. आणि निश्चितपणे रोटरी क्लबमध्ये त्यांनी निवडलेले सर्व डायरेक्टर बोर्ड हे निश्चितपणे सगळे डायनॅमिक आहेत. सगळ्यांना कामाची जबाबदारीची जाणीव आहे. आणि अमितच्या नेतृत्वाखाली आणि बांगरांच्या यशस्वी सेक्रेटरीशिपखाली ही टीम निश्चितपणे चांगलं काम करेल. आणि रोटरीमध्ये एकच वर्षाचं पद असतं, त्यामुळे यांना पुढल्या वर्षी दुसऱ्या माणसाकडे द्यावंच लागतं. त्यामुळं रोटरी क्लबमध्ये सातत्याने होणारे बदल दरवर्षीचे अध्यक्ष आणि सचिव आणि टीमचे निश्चितपणे एक चांगलं गतिमानता त्याला येते. आणि निश्चितपणे रोटरी क्लब नारायणगाव आज इतर जे रोटरी क्लब्स आता आपल्या तालुक्यात झालेत, माळेफाटा असेल, हायवे असेल, परखेड, जुन्नर असेल, राजगुरुनगर असेल, चाकण असेल, यापर्यंत सगळीकडे जाईल. आणि आपला क्लब निश्चितपणे एक चांगलं काम करेल. रोटरी फाउंडेशनच्या बाबतीमध्ये आपण देणगी दिली. आमच्या कुटुंबाने जवळजवळ $10,000 दिलेले आहेत. आमचे पुतण्या हा 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाशिकमध्ये आहे, रमेश मेहर म्हणून. त्यामुळं रोटरी ही खरंच माणसाला एक चांगली विचाराच्या दिशा देते, कृतिशीलता आणते. आणि चांगल्या लोकांमध्ये आपण वावर झाल्यामुळं आपल्याला व्यवसायाची सुद्धा दिशा कळते, असं रोटरी क्लबचं आहे. आम्ही नवनिर्वाचित प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आणि त्यांच्या टीमला, ग्रामोन्नती मंडळाचे आमचे मामा आहेत तिथं, आमचे अध्यक्ष सुचित भाऊ असतील, कार्यवाह रवींद्र पारगावकर असेल, आमचे आणि संदीप डोळे इथे या ठिकाणी आहेतच. आणखीन आमचे रोटरी कार्यकारी मंडळ आमचे बाजगे आहेत या ठिकाणी. आणि सगळेच आम्ही आपल्या पाठीशी राहू आणि निश्चितपणे चांगलं काम कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आदरणीय वल्लभशेठ बेनके आणि गुरुवारी सबनीसांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. तुमच्या कुटुंबाचा साथ तर आहेच आहे, परंतु आमच्यासारखे तुम्हाला सुद्धा साथ देतील आणि तुमची कारकीर्द यशस्वी होईल एवढी मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. गुरुवर्य राप सबनीस आणि वल्लभशेठ बेनके साहेबांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DJN विवेक दीक्षित, त्यांचे मिसेस दीक्षित, आदरणीय अनिल तात्या, डॉक्टर भवारी मॅडम, प्रकाश मामा पाटे, ज्यांनी आपल्या सर्वांना इथं निमंत्रण दिले. ते आता IPP झालेत, रोटरियन स्वप्नील जुन्नरकर, प्रशांत ब्रह्मे, ज्यांच्यासाठी आपण इथं एकत्रित आलो आहे ते रोटरियन अमित बेनके, रोटरियन प्रसाद बांगर, त्यांची सर्व टीम आणि त्यांनी जे नवीन मेंबर इथं आता इन्क्लूड केलेत ते सर्वजण. बंधू भगिनी, तात्या बोललेत, दीक्षित साहेबांचं भाषण आपण ऐकणार आहात. अमितने तर तडाखेबाज भाषण इथं केलेलंच आहे, म्हणून मी काय अधिक बोलणं उचित राहील असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट सांगतो, एका मोठ्या शहरामध्ये चित्रकारांची त्यांनी पेंटिंग्स काढल्याची स्पर्धा लागली असते आणि तो जो जज आहे
त्यांनी सांगितलं होतं की शांततेचं प्रतीक, मनाला शांतता वाटेल, कामनेस वाटेल, सुकून वाटेल असं पेंटिंग्स तुम्ही काढायचे. प्रसिद्ध सगळे कलाकार एकत्र आले, प्रत्येकाने पेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि तो जज ते सगळे पेंटिंग जज करत होता. सगळे एकदम एक पेंटिंग. एका पेंटिंगला अशी नदी, बर्फाचा डोंगर, तिथून मागं उगवणारा सूर्य, एकदम छान वाटत होतं. दुसरं पेंट होतं त्याच्यामध्ये एकदम असं काळाकुट अंधार, चमकणारे तारे, तिथं त्याचं चंद्राचं प्रतिबिंब त्या तलावामध्ये येतं असं पाणी, एकदम मनाला शांतता वाटलं असं ते पेंट होतं. अजून काय असे पेंट्स होते, हिरवगार डोंगर, एकदम असं निळं आकाश, एकदम हिरवळ, जिथं आपण ग्रीनरीकडे बघितल्यानंतर आपलं मन शांत होईल. असे अनेक पेंटिंग्स होते. त्याच्यानंतर तो जो प्रशिक्षक होता किंवा परीक्षक होता, त्यांनी जेव्हा प्राईज द्यायचं म्हणून सिलेक्ट केलं, त्यांनी एक पेंटिंग सिलेक्ट केलं आणि ते प्राईज ज्याला द्यायचं ते पेंटिंग इथे ठेवलं, त्याच्यावर एक कापड टाकलं आणि आता आम्ही ते पेंटिंग उघडणार. सगळे एकत्र आले. आता ते पेंटिंग कुठलं आहे त्याची आतुरता सगळ्यांना लागली गेली. त्यांनी ते पेंटिंग उघडलं आणि सगळे म्हटले नक्कीच शांतता आणि पीसचं पेंटिंग होतं, काहीतरी चुकलं आहे. मग त्या जज त्याला विचारलं की पेंटिंग चुकलेलं दिसतं तुम्ही, किंवा तुम्ही सांगितलं चुकलेच. नाही म्हटले, ते बरोबर आहे. पेंटिंग काय होतं, काळे कुट्ट ढग, चमकणारी वीज, एकदम असं आलेलं वादळ, सगळीकडे असं सैरा वैरा झालेलं. ते म्हणले असं पेंटिंग असताना तुम्ही जे सांगितले ते याच्यात वाटत नाही. ते म्हणले नाही, तुम्ही त्याच्यात बघा, एक घर आहे, त्या घराच्या खिडकीमध्ये जो माणूस आहे तो बाहेर डोकावून पाहतोय, पण एवढा असा प्रसंग असतानासुद्धा त्याच्या चेहऱ्यावरची शांतता आणि त्याचं जे स्मित हास्य आहे, म्हणून त्याने ते बक्षीस जिंकलेलं आहे. बाहेर वातावरण काय आहे त्याच्यावर आपली इनर फिलिंग किंवा शांतता आणि पीस ठरत नाही. कितीही जरी प्रसंग आला आणि त्यातून माणूस जर धैर्याने आणि चांगल्या पद्धतीने शांतपणे सामोरे गेला तर त्याला खरं महत्त्व आहे. पीस इज नॉट इन एक्सटर्नल ॲक्टिव्हिटीज, पीस इज विदिन युअर सेल्फ. म्हणून पुढे जात असताना आत्ताचे आपलं ब्रीद वाक्य जे आहे, क्रिएट मिनिंगफुल इम्पॅक्ट, लास्टिंग इम्पॅक्ट. लास्टिंग इम्पॅक्ट जर करायचा असेल आणि पुढं जर जायचं असेल तर आत्तापर्यंत हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, असं होणार, तसं होणार, हे होणार, त्याच्यापेक्षा काय थांबू का, त्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये आपण काय विचार करतो आणि कशा पद्धतीने पुढं जाणार आहे, तरच ते टार्गेट आपण अचीव करू शकतो. नुसतं छान छान राहून चालणार नाही. वी शुड बी इफेक्टिव्ह, प्रभावी पाहिजे. आणि ते काम पुढं नेण्यासाठी अमित आणि त्याची टीम निश्चित प्रकारे व्हेरी गुड वर्क, व्हेरी इफेक्टिव्ह वर्क, एकदम लास्टिंग इम्पॅक्ट जो आपल्याला ह्या वर्षी करायचा आहे, तो इम्पॅक्ट फक्त या वर्षापुरतं मर्यादित नाही राहायला पाहिजे. जेव्हा पुढच्या वर्षी स्वप्नील जुन्नरकरसारखं प्रेझेंटेशन अमितचं होईल, तेव्हा तो इम्पॅक्ट पुढच्या अनेक अध्यक्षांना आदर्श ठरेल, असा तो लास्टिंग इम्पॅक्ट अमितचा राहिला पाहिजे. आता एक चांगला बेंचमार्क स्वप्नीलने करून दिलेला आहे, त्याच्यावर एक्सेल त्याला करायचं आहे. आणि आपण सगळेजण, आम्ही कुटुंब म्हणून त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहोत. तो म्हटलं की 83 साली वल्लभ शेठ रोटरियन झाले आणि ते 85ला आमदार झाले. त्याच्या आधी मी रोटरियन झालेलो आहे. दीक्षित साहेब, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत. मध्ये आमच्या पार्टीमध्ये स्प्लिट झाला, तुम्हाला सगळ्यांना माहीत. काय करायचं हा प्रसंग माझ्या सगळ्यांसमोर, आपल्या सगळ्यांसमोर, आमच्या कुटुंबासमोर होताच. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहे, भोसरीचे आमदार होते विलास लांडे. ते आले आणि काय म्हणाले, काका एक काम कर, तुला अजितदादावर राहायचं आहे ना,
अमितला शेतावर राहायला पाठव आणि त्याला शरद पवारकडे पाठव. तो इकडून उभा राहा आणि त्याला तिकडून उभा करा. क्या कुछ भी हो तो किधर आणलेला आहे. हे गमतीचा भाग जाऊन द्या. मला सांगायचं आहे काय, कितीही प्रसंग आले आणि काही जरी झालं तर कुटुंब एक राहिलं पाहिजे, ही आमच्या वल्लभ शेठची आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना शिकवण आहे. शिवाजीराव पंडित, त्यांच्याबरोबरचे आमदार, त्यांचे 3 मुलं अमर, जय, विजय, एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष, एक कारखान्याचा चेअरमन, एक आमदार, आणि तिघातले भांडणं. ते म्हणायचे तुम्ही नाही काय झाले तरी चालू, पण तिघं एकत्र राहिले पाहिजे. आता एकत्र आहेत. पण सांगायचं आहे काय, आपल्या मराठी माणसाला आपण सोशल सर्व्हिस आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत असताना राजकारणातली अनेक लोक आम्ही जेव्हा बघतो तेव्हा प्रॉब्लेम हा भावाभावांमध्येच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कुटुंब एक ठेवणं आणि त्याच्या कॉस्टमध्ये जर आपण काय वेगळं अचीव करणार असेल तर हे करायचं नाही. ही बेनके साहेबांची शिकवण. तिने $1000 चेक दिला. मी त्याला विचारलं होतो कोणाच्या खात्यातून दिला, कारण आमचं सगळं एकत्रच आहे. विनायक करपे आहे ना, तुमच्या खात्यातलं नाही बरं. असो, पण पुढचं वर्ष एक चांगले प्रोजेक्ट्स घेऊन पुढं जावं. मी अनेक प्रोजेक्ट्स जेव्हा रोटरीची मीटिंग असेल तेव्हा मी त्यांना सजेस्ट करत असतो. आता क्लायमेटिकल चेंजेस खूप झालेत, तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी ट्री प्लांटेशन करतात. आमच्या विमलेश गांधींनी खूप चांगलं प्रकारचं ट्री प्लांटेशन पिंपरी पेंडर एरियामध्ये केलं आहे. आम्ही आता अजितदादाच्या जयंतीच्या निमित्ताने राजुरीला 26 एकरामध्ये एक 8-15 दिवसाचं प्लॅनिंग करून 26 तारखेला सुनेत्रा वहिनी तिथं प्लांटेशन करतो आहे. एक F4F फॉरेस्ट फॉर फार्मर्स अशी एक संस्था आहे. ती ज्याला जिथं जे फळं झाडं लागतील ते प्रोव्हाइड करण्यासाठी काम करतात. त्याला ड्रिप इरिगेशन करून देतात, खतं औषध देतात, त्याचा सांभाळ करतात आणि त्याचे फळं शेतकऱ्यांनी घ्यायचे. हे का करतात असं? का तर एवढे प्लांटेशन केल्यानंतर त्यांना ते कार्बन क्रेडिट्स मिळतात आणि त्याचा पण एक वेगळा बिझनेस आहे. त्याचा मी आता उल्लेख करणार नाही, पण असे इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट्स करा. आमचं एक गाव आहे उमरज नावाचं, पुनर्वसित गाव आहे. तिकडं सांडपाणीचं खूप मोठी अडचण होती. सगळे गाव असं सपाटीवर, काही ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था झाली, त्याला उतार नसल्यामुळं ती तुंबली आणि त्याच्यानंतर पुढच्याला ड्रेनेजची व्यवस्था काय करायची हे कळत नव्हतं. त्यांना मागचे करून देत नव्हते, कारण आमचंच तुंबलं तर तुमचं आम्ही कशाला घेऊ. आम्ही त्याच्यामुळं खूप तिथं भांडणं झालं. मग मी काय केलं, ते गावात गेलो, तिथं आपण काय काय करू शकतो ते बघितलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही असे तज्ज्ञ लोक आहेत की जे अशा 8-10 घरांना मिळून किंवा 4-5 घरांना मिळून एक चांगलं टेक्निकली डेव्हलप्ड सोपपीट्स त्यांनी तयार केले. ते रस्त्याच्या सेंटरला करतात. किती खर्च आहे म्हटलं, ते म्हणले 15 ते 20 हजार येणार. म्हटलं 10 करायचे, 2 लाख माझ्याकडून घेऊन जा. 10 केले, सक्सेसफुल झाले. म्हणजे मला काय सांगायचं आहे, रोटरीनी पण असे विलेजेसचं लास्टिंग इम्पॅक्ट करण्यासाठी असे काय प्रोजेक्ट्स केले पाहिजे की त्या गावाला वाटलं पाहिजे की यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं. आता ते रोटरी जुन्नरने घाटघरला तो फडके तलाव खोल केला. तो खोल केल्यानंतर त्याच्यामध्ये 5 टाइम्स पाणी साचलं. नंतर मी आमदार झाल्यानंतर ते फडके बांधाऱ्याची हाईट आपण वाढवली. तिथं आता इतकं पाणी आहे, ते 2-3 गावांना कितीही जरी दुष्काळ असला, उन्हाळा असला, त्यांना पाण्याची कमतरता भासत नाही. हा लास्टिंग इम्पॅक्ट केला. दे हॅव क्रिएटेड अ लास्टिंग इम्पॅक्ट. असं इम्पॅक्टफुल काम काहीतरी एक मोठं आपल्याला यावर्षी करायचं आहे. एवढं अमित आणि त्याच्या टीमने लक्षात घेऊन करावं अशी मी विनंती करतो. मी त्याच्या कारकिर्दीला आणि त्याच्याबरोबर प्रसाद बांगर आणि त्याच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय.